ठाकरेंच्या शिवसेनेतली आहे शीतल देवरुखकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय। थोड्याच वेळात शीतल देवरुखकर या भाजपमध्ये प्रवेश करतील। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल देवरुखकर उमेदवारी करता इच्छुक होत्या, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला या ठिकाणी जागा सोडण्यात आल्यानं देवरुखकर नाराज असल्याची बातमी आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, आणखीन एक राजीनामा लवीनगर शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उपनेते आणि युवा सेना कोर कमिटीमधील पदाधिकारी असलेल्या शीतल देवरुखकर शेट या सिनेट सदस्य सुद्धा आहेत। खरं तर या प्रभाग क्रमांक 51 मधून इच्छुक होत्या, मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे। यानंतर आपण बघतोय नाराजी नाट्य उफाळलेलं पाहायला मिळतंय। यापूर्वी सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र सिनेट सदस्य असलेल्या शीतल देवरुखकर शेट यांनी सुद्धा राजीनामा देत आता भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे। थोड्याच वेळात हा पक्ष प्रवेश होणार आहे, मात्र यांची मनधरणी करण्यामध्ये अपयश हे शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेला सुद्धा आलं का, असा प्रश्न उपस्थित होतो। एकूणच अशा प्रकारे अनेक राजीनामे आजच्या दिवसामध्ये पार पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येते। मात्र एकूण सिनेट सदस्य असलेल्या शीतल देवरुखकर शेट यापूर्वी सुद्धा सिनेट सदस्य होत्या, मात्र पुन्हा त्या निवडून आलेल्या आहेत। अशा प्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या असलेल्या शीतल देवरुखकर शेट हा आहेत, त्यामुळे हा मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला मानला जातोय। लागवी अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।